नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व देखील आहे. पण या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांनी आज धनंजय देशमुखांची सुद्धा भेट घेतली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या समोर जोरदार भाषण देखील केलेलं आहे आणि अजून त्यांचे काही इतर कार्यक्रम देखील होते. त्या कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. पण त्यांचा हा दौरा विशेष लक्षात राहण्यासारखा झालेला आहे. तो दोन गोष्टींमुळे. आजच्या या दौऱ्यामध्ये आपल्याला अजितदादांच्या बरोबर धनंजय मुंडे हे कुठेही दिसलेले नाही आहेत. दुसरी गोष्ट, आज जी त्यांची गुलाबी रंगाची थीम असते ती थीमसुद्धा आज आपल्याला बीड शहरामध्ये बघायला मिळालेली आहे. ते बॅनर्स बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे याची चर्चा आपण करणार आहोत. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आज अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. आपण सुरुवात इथपासून करूयात की जेव्हा ते बीडच्या दौऱ्यावर गेलेले आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते, अर्थात कुठलाही नेता आला की त्याचं स्वागत कमानी उभारल्या जातात, मोठमोठे बॅनर्स उभारले जातात, प्रचंड मोठा हार की 2 मजली 3 मजली हार तयार केला जातो आणि तो अजितदादांना तिथे घालण्यात आलेला आहे. असं सगळं जोरदार स्वागत झालं. पण स्वागत कक्ष जो आहे, स्वागत बॅनर जे आहे, स्वागताचे जे बॅनर्स लावले गेले, स्वागताची जी कमान उभारली गेली, या कमानीवर जर का लक्ष गेलं तर सगळीकडे जे बीड शहरामध्ये आहेत ते सगळे बॅनर, स्वागत कमान ही गुलाबी रंगाची आपल्याला बघायला मिळालेली आहे. म्हणजेच अजित पवार राष्ट्रवादीची जी गुलाबी रंगाची थीम आहे जी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये वापरली आणि असं म्हणतात सुद्धा की गुलाबी रंग हा अजितदादा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीला अतिशय लकी ठरलेला आहे आणि म्हणून बहुधा हा गुलाबी रंगाची थीम आपल्याला बीडमध्ये यावेळी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी बघायला मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं एक याच्यामध्ये कारण म्हणजे म्हणता येईल ते म्हणजे स्वागत कमान जी आहे किंवा बीडमध्ये जे त्यांचं स्वागतासाठीचे जे बॅनर्स लावले गेलेले आहेत हे जवळपास बहुतांश बॅनर हे पंकजा मुंडे, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यातर्फे हे बॅनर्स लावले गेलेले आहेत. हा त्यातला एक वेगळा विषय, वेगळा भाग म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. पण जेव्हा धनंजय मुंडेंच्याकडनं त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले जातात, पण आजच्या या बीडच्या दौऱ्यामध्ये अजितदादांच्या बरोबर धनंजय मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे कुठेही दिसलेले नाही आहेत. रादर मी असं म्हणेन की अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कटाक्षाने दूर ठेवलेलं आहे. हे मी का म्हणतोय तर गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आपण बघतोय जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण जसं घडलं, त्यानंतर वाल्मिक कराड हा त्यातला मुख्य आरोपी म्हणून त्याला अटक झाली. त्याच्याबरोबरच्या 4 साथीदार जे आहेत त्यांनाही अटक झाली. पण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा माणूस, अत्यंत जवळचा कार्यकर्ता, अनेक त्यांच्या व्यवहारांमधला तो पार्टनर, असं जेव्हा कनेक्शन समोर आलं तेव्हा सरकारवरचा दबाव वाढला. धनंजय मुंडे मंत्री होते, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला. ही सगळी गोष्ट आज गेल्या 5 महिन्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर एक सरकार म्हणून सुद्धा आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून सुद्धा ही गोष्ट ही चांगलं लक्षण नाही की 5 महिन्यामध्ये तुमच्या एका आमदाराला मंत्रिपदावरनं पाय उतार व्हावं लागतं. हे चांगलं लक्षण नाही. धनंजय मुंडेंमुळे अजितदादा किंवा राष्ट्रवादीवर बरेच आरोप व्हायला लागले की राष्ट्रवादी ही गुंडांना पोषणारी पार्टी आहे. असे जेव्हा आरोप व्हायला लागले तेव्हापासूनच अजितदादांनी धनंजय मुंडेंना लांब ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अनेक बैठका झाल्या, या बैठकांनासुद्धा धनंजय मुंडे हे हजर नव्हते. त्यामुळे आत्ताच्या या सगळ्या बीडच्या दौऱ्यामध्ये कुठेही धनंजय मुंडे हे आपल्याला दिसलेले नाहीत. त्यांना तशा पद्धतीचे आदेशच गेलेले होते की या दौऱ्याच्या दरम्यान कुठेही फिरकायचं नाही. आता धनंजय मुंडेंकडनं जी काही माहिती येते ती म्हणजे ते आजारी आहेत, त्यांना डॉक्टरी सल्ला आहे की आता तुम्ही कुठेही जाऊ नका, म्हणून मी या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये येऊ शकलो नाही, हे कारण धनंजय मुंडेंकडनं दिलं गेलं आहे.
पण असं आपल्याला कळतंय की अजितदादांनी कटाक्षाने धनंजय मुंडेंना या सगळ्या दौऱ्यापासून लांब ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, या दौऱ्याच्या दरम्यान अजितदादांनी अपेक्षित होतं त्याप्रमाणे धनंजय देशमुखांची भेट घेतलेली आहे. त्या दोघांची भेट झालेली आहे. याच्यामध्ये योग्य तो न्याय होईल. जे आरोपी आहेत त्यांना कडक जे काही शासन आहे ते होईल असं आश्वासन देखील अजितदादांनी धनंजय देशमुखांना दिलेलं आहे. आता दुसरं एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे जसं मी म्हणालो की जे गुलाबी रंगाचे सगळे बॅनर्स लागले गेलेले आहेत आणि त्यानुसार अजितदादांचं स्वागत केलं गेलेलं आहे. कारण अजितदादा हे पहिल्यांदाच बीडचे पालकमंत्री होत आहेत आणि पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला न्याय मिळावा आणि तो देखील एक यशस्वी व्हावा यासाठी हे गुलाबी रंगाचे सगळे बॅनर्स तर लावले नसतील ना, अशी देखील चर्चा ही सगळी बीडमध्ये घडल्याची आपल्याला बघायला मिळते. याच दरम्यान अजितदादांचं आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर जोरदार भाषण झालं. या भाषणामध्ये अजितदादांनी भरपूर फटकेबाजी केलेली आहे. अर्थात तुम्हाला माहिती आहे की अजितदादा बोलण्यामध्ये अजितदादांचा कोणी हात धरू शकत नाही. अत्यंत हजरजबाबी असं अजितदादांचं बोलणं असतं आणि तेवढेच विनोदसुद्धा अजितदादा आपल्या बोलण्यातनं करत असतात. कुणाला चिमटे काढत असतात, कुणाला फटकावत असतात. त्याप्रमाणे आजच्या या भाषणामध्ये सुद्धा अजितदादांचे वेगवेगळे अवतार आपल्याला बघायला मिळाले. या भाषणाच्या दरम्यान अजितदादांनी जे सध्या बीडमध्ये घडलं आहे या सगळ्या प्रकरणावरनं आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे आणि तो म्हणजे यापुढे पक्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याची बॅकग्राऊंड चेक केली पाहिजे. त्याला बॅकग्राऊंड त्याची चेक करूनच त्याला आपल्या पक्षामध्ये एंट्री द्या असं थेट आदेश हा अजितदादांनी दिलेला आहे. कारण अजितदादा या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी ही बरीच पोळली आहे. अजितदादा पोळलेत. धनंजय मुंडेंवर जे होणारे आरोप आहेत ते कुठेही थांबत नाही आहेत. म्हणजे एक संतोष देशमुख प्रकरण तर झालंच, यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं असणारं कनेक्शन देखील समोर आलं. पण त्यानंतर असं वाटलं होतं थांबेल हे प्रकरण, पण त्यानंतर लगेचच करुणा शर्मा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडेंवर आता ती केसही चालू आहे आणि त्यांनी अनेक काही आरोप लावलेले आहेत. त्यामुळे अडचणीत धनंजय मुंडे आणखीन सापडलेले आहेत आणि हे सगळं होतं नाही होतं तर अगदी अवघ्या कालच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर बीड जिल्ह्यातल्या अनेक जमिनी आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्याचा किंवा जमिनींमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे आता चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. अशी जेव्हा एक आपल्या पक्षाची जेव्हा प्रतिमा होते, कदाचित या सगळ्या प्रकरणांनंतर धनंजय मुंडेंना आमदार पदाचा देखील राजीनामा द्यावा लागतो की काय, अशी परिस्थिती आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालेली आहे. आणि ही जेव्हा परिस्थिती होते तेव्हा ती परिस्थिती ही राष्ट्रवादीसाठी नामुष्कीची असते आणि म्हणूनच या सगळ्यातनं पोळल्यानंतर अजितदादांनी आज आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना ठामपणाने सांगितलं आहे की कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षामध्ये घेताना आधी त्याचं चारित्र्य, त्याचे याआधी काही उद्योगधंदे काय आहेत, म्हणजे थोडक्यात त्या कार्यकर्त्याचं बॅकग्राऊंड बघायचं आणि तरच आपल्या पक्षामध्ये त्याला सामील करून घ्यायचं, असा कडक इशाराच अजितदादांनी दिलेला आहे. याच भाषणाच्या दरम्यान आपण बघतोय की अजितदादांनी काही मिश्किल विनोदसुद्धा केलेले आहेत. त्यातला एक विनोद म्हणजे अजितदादा जेव्हा बीडमध्ये आले तेव्हा त्यांचं स्वागत, मोठा हार, जसं मी म्हटलं की काही किलोंचा मणांचा हार अजितदादांसाठी तयार करण्यात आलेला होता. 3 मजली 2 मजली जे काही असेल हे सगळं बघून, आणि कार्यकर्त्यांना सवय असते नेता आला की त्याच्या पाया पडायचं, त्याप्रमाणे अजितदादांच्याही पडले असतील काही कार्यकर्ते पदाधिकारी. या सगळ्यावरनं अजितदादांनी छान मिश्किल भाष्य केलेलं आहे की माझ्या पाया पडू नका, जे पाया पडतात त्यांची मला भीती वाटते कारण तेच पुढे जाऊन नंतर माझे पाय ओढतात, म्हणून माझ्या पाया पडत जाऊ नका. त्यापेक्षा आपल्या आईवडिलांच्या पाया पडा, तुम्हाला आशीर्वाद चांगले मिळतील. आणि त्याचप्रमाणे पुढचं देखील वाक्य त्यांनी जे बोललं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे जे बीड जिल्ह्यामध्ये घडलं आहे. ते म्हणजे की हल्ली नेता जो आहे तो त्या लायकीचा आहे का हे बघून पाया पडा. अशा एक तर पाया पडूच नका,
पण निदान कारण हल्लीचे नेते हे पाया पडण्याचे लायकीचे राहिले नाहीत असा एक मिश्किल टोला या सगळ्या भाषणाच्या दरम्यान अजितदादांनी लगावलेला आहे। त्याचप्रमाणे अजितदादांनी बोलताना त्यांना कोणीतरी विचारलं की काय कसं चाललं आहे वगैरे, तर ते म्हणले सगळं आईवडिलांच्या आशीर्वादाने खूप चांगलं चाललं आहे आणि लगेचच ते म्हणले की काकाच्या आशीर्वादाने सुद्धा माझं, चुलत्याच्या आशीर्वादाने सुद्धा माझं खूप छान चाललेलं आहे। आता अजितदादांच्या या वाक्याने पुन्हा एकदा लोकांच्या राजकारण्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की अजितदादांनी चुलत्यांचं नाव घेतलेलं आहे। चुलते म्हणजे काका, काका म्हणजे कोण ते आपल्याला माहिती आहे, शरद पवार। त्यामुळे अजितदादा म्हटलेले आहेत की काकाच्या आशीर्वादाने चांगलं चाललं आहे। म्हणजे नेमकं काय चाललं आहे, म्हणजे ही आतून सगळे एक आहेत का, अशा आता चर्चा ज्या आहेत त्या सगळ्या बीडमध्ये रंगायला लागलेल्या आहेत। पण एकूणच आजचा जो अजितदादांचा जो बीडचा दौरा आहे तो विशेषत्वाने लक्षात राहिलेला आहे। एक तर त्यांच्या या सगळ्या भाषणबाजीमुळे, दुसरं धनंजय देशमुखांची त्यांनी घेतलेली भेट, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी कटाक्षाने धनंजय मुंडेंना आपल्यापासून दूर ठेवलं, दौऱ्यापासून लांब ठेवलं, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। तर त्यामुळे माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।